नमस्कार. जागृती न्यूज आणि सांगावा न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत. पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 अनुषंगाने शिवसेनेचे शहर उपाध्यक्ष युवराजजी कोकाटे यांच्या कार्यालयामध्ये आहोत. आताच्या निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार सर, सध्या आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक लागली. आपली पक्ष म्हणून सध्या काय तयारी आहे, काय पातळीवर आपल्या हालचाली? पक्षाचं म्हणजे आदेश आहे तो आपण पाळतोय आणि पूर्ण म्हणजे निवडणुकीची आपली तयारी चालू आहे सध्या ह्या प्रभागावर 11 भाग. बरं बरं, म्हणजे तयारी तर चालू आहे. थोडं प्रभागाबद्दल सांगाल का? कसं आहे प्रभाग आपला, लोकांचा रिस्पॉन्स कसा आहे तुमच्या बाबतीत, किंवा तुम्ही लोकांचा रिस्पॉन्स म्हणजे आपण गेल्या 30 वर्षापासून क्षेत्रामध्ये आहे आणि केव्हा इलेक्शन आलं म्हणून ऑफिस उघडलं तेवढ्या पुरतंच कार्य असं काहीच. 24 तास माझं संपर्क कार्यालय खुललंय आणि जनसेवेसाठी मी उभा आहे. आणि तुम्ही आता निवडणुकीला सामोरे जाता. निवडणूक सामोरे चाललंय. आता म्हणजे परिस्थिती अशी आहे की युती होते असं पण कळतंय किंवा युती होत नाही तुमची. त्याच्या बाबतीत कसं सिट देणार तुम्ही, काय त्याचं? ना आता कसं आहे की वर्ण तर सांगितलंय किंवा महाविकास आघाडी होणार आहे, 100% तुम्ही कामाला लागा असं आदेश दिलेला आहे पक्षाने. आणि मुलाखती वगैरे सगळे झाल्यात. एक आज उद्या 2 दिवसात ते निर्णय होऊन जाईल. तेव्हा 2 दिवस म्हणता तुम्हाला नाही का वाटत सर फारच उशीर होईल, मग वेळ हातात कमी राहील? नाही कसं आहे, आता तो वेळ नवीन माणसाला आहे. युवराज कोकाटे कोण आहे, शिवसेना कोण आहे किंवा हे सांगायची गरज नाही लोकांना. म्हणजे आम्हाला प्रचार करायला एकदम माहित झालं की उभा राहायला एवढाच विषय फक्त आमच्या ठिकाणी. पण शिवसेनेची आता शहरातली जर अवस्था बघितली की शिवसेनेला असं वाटतं की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल या पक्षाला शहरामध्ये एक चेहराच नाही. जे चेहरे होते, उदाहरणार्थ आपण परवाच उदाहरण बघितलं की वाघेरे साहेब तर आता तिकडे गेले, बरोबर. किंवा शिवसेनेची अशी अवस्था आहे सध्या की फ्रंटला चेहराच यायला कुठे नाही. तर तुमच्या रूपानं लोक आता बघतायत खऱ्या अर्थानं. उपशहर प्रमुख तुमच्याकडे मोठं पद आहे तसं, पण त्या ऍक्टिव्हिटीज ज्या पद्धतीने आता भाजपच्या ऍक्टिव्हिटीज सगळीकडे प्रचार रणधुमाळी असेल किंवा सगळ्या बाबतीत आहे तेवढी शिवसेनेची का बरं दिसत नाही असेल? ना काय झालंय माहितीये का की शिवसेना ही पिंपरी चिंचवड शहरामध्ये 14 नगरसेवक होते आमचे. एकदा त्याच्या आधी 16 होते, आता 9 होते. पण ज्यावेळेस आता शिंदे गट आणि हे ठाकरे विभागणी झाल्यामुळे लोक विभागणी झाली. पण त्या लोक कुठली विभागणी झाल्यात की ज्याच्याकडे 2 नंबर धंदे, ज्याची प्रॉपर्टी आहे, म्हणजे माझा कॉन्ट्रॅक्ट वाचवायचंय, बरोबर, मग मला तो पर्याय नाही, माझ्यावर ईडीची शिवायची चौकशी, अशी लोक फक्त गेलेले आहेत. शिवसैनिक मतदारसंघ हा जागेवरच आहे. पण सामान्य माणसाच्या नजरेसमोर असं नाही का मात्र मोठमोठे चेहरे तिकडे गेल्यामुळे ताकद कमी झाली असं जाणवतंय का? काय ताकद जरी कमी झाली तर समजा शिवसैनिक हा म्हणजे शिवसैनिकाची सांगायची गरज नसतो, कारण की शिवसैनिकाचं 80% समाजकार्य आणि 20% राजकारण असतं. विषय राहिला की पक्षाचा फक्त पाठिंबा देण्याचं काम आता त्यांना. की आता जर समजा ते दुसऱ्या पक्षात गेले, जर समजा आमच्यासारखा एक निष्ठावंत कार्यकर्ता उभा आहे, ठीक आहे, आमच्याकडे जनतेचं पाठबळ आहे, पण पुढच्या माणसाला टक्कर देण्यासाठी थोडे आपल्याला आर्थिक पण काय गोष्टीची म्हणजे गरज आहे आम्हाला. त्याच्यावरून मला एक प्रश्न की एवढा बलाढ्य पक्ष समोर आणि सत्ताधारी आहे, म्हणजे केंद्रात राज्यात सत्ता आहे, महापालिका बी ते गिळंकृत करण्याच्या किंवा हस्तगत करण्याच्या प्रयत्नामध्ये 100% आहेत. साम दाम दंडभेद सगळं आहे. त्या मनाने आपली तयारी आहे का तशी? कसं आहे, आमची तयारी जिथपर्यंत पोहोचू आपण तिथपर्यंत. पण आमची अशी विनंती की बाबा शिवसेना पक्ष हा छोटा नाही. म्हणजे आमचे जे मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे, त्यांचं म्हणजे 13वा म्हणजे नाही का 13वा नंबर होता, पुन्हा 3ऱ्या नंबरला म्हणजे मुख्यमंत्र्यांमध्ये सुद्धा नंबर होता. म्हणजे विरोधक फक्त ठाकरेंना दिसतंय त्यांना. म्हणजे सगळ्यात म्हणजे हे महाराष्ट्रात बघायचं म्हणलं की ठाकरे, आणि ठाकरे बिर्याणी म्हणजे ऑल इंडियात सांगायची गरज नाही. पण आता ठाकरे घराण्यांनी सुद्धा म्हणजे उद्धव साहेबांनी जेणेकरून बाबा मुंबईत सोडता पिंपरी चिंचवड शहरावर सुद्धा म्हणजे जातीने लक्ष दिलं पाहिजे या ठिकाणी, की आपले ह्या ठिकाणी निष्ठावंत शिवसैनिक उभा आहेत आणि त्यांच्या मग आता पाठबळ देण्याचं काम हे पक्षाचं सुद्धा आहे. बरं, आर्थिक पण त्यांनी त्या पक्षाच्या आर्थिक मदत सुद्धा त्यांनी करायला पाहिजे. उमेदवाराच्या पाठीची आर्थिक पाठबळ, आर्थिक सुद्धा पाठबळ. कारण का समजा आमची परिस्थिती समजा एक 50 लाख 60 लाख 70 लाख 1 कोटीपर्यंत आपण जाऊ, पण पुढचा जो आमच्या पक्षाचा पुढचा जो आहे समजा गाववाले, समजा गाववाले, पैशावाले, गुंट्यावाले, ते 4 कोटी 5 कोटीची माझी भाषा करतात. पण आपल्याकडे जन्मत आहे, जन्मतावर आपण पोहोचू शकतो, पण आर्थिक मदत हे पक्षांनी द्यायला पाहिजे. प्रत्येक उमेदवाराला सुद्धा त्यांनी आर्थिक मदत दिली पाहिजे. कोट्यावधी रुपयांचा उल्लेख केलेला आहे, हो, परंतु महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये खर्च करण्याची मर्यादा काही लाखाची.
हो आहे ना, 13 लाखाचीच मुदत आहे समजा. तुम्ही उघडपणे कोट्यावधी रुपयांचा उल्लेख करता. कोट्यवधी लोक भाषण करतात तसे, तुम्हाला माहिती आहे सारे कागदपत्र आहे, सत्ता त्यांचीच आहे. कोट्यवधी करू नाही तर अजून 10 कोटीचे करू, कागदावर तुम्हाला 13 लाखच द्यायच्यात ना. सर ऐका, आणि तुम्ही जरी म्हणले एखादा पकडला, त्यांचे पैसे वाटताना सत्ता त्यांचीच आहे, पोलीस त्यांचेच, त्यांचं आहे, कोर्टात त्यांचं आहे, काय त्याचा विषय. मुद्दा असा आहे की शिवसेनेची करंगळी पकडून वाढलेली भाजप बरोबर आहे ना. आज शिवसेनेचा तिने गळा पकडलेला आहे. हो ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आता मनसेला सुद्धा तुम्हाला सोबत घ्या. घ्या, बरोबर आहे तो म्हणजे बरोबर. आता ह्या भाजपच्या नीतीकडे तुम्ही कसं बघता आणि त्या नीतीला काय होणार तुम्ही? नाही कसं आहे माहितीये का, आता तुम्हाला सांगायचं आहे की त्यांनी जर इलेक्शन फक्त मशीन सोडून केलं, लक्षात घ्या, ईव्हीएम फक्त बंद करा आणि तुम्ही फक्त ही पेपरवर इलेक्शन घ्या, किती निवडून येतील भाजपचे लोक तुम्ही सांगा आज पण. हा मुद्दा जो आहे हा मुद्दा उद्धव ठाकरेंनी का उचलला नाही? उचललाय ना. ज्या वेळेला कधी की ईव्हीएम बंद करावी यासाठी उद्धव ठाकरेंनी किंवा आता मनसे त्यांच्या सोबत आलेली किती आंदोलन केली? नाही, आंदोलन शिवसेनेचं पांड्याचं आंदोलन करणे शिवसेनेचं काम आहे. मशीनसाठी आंदोलन मुंबईला झालेलं आहे, पुण्यामध्ये झालेलं, स्वतः उद्धव ठाकरे पुण्यामध्ये आले होते. आपल्या ह्यांनी बाबारावांनी मशीनमध्ये त्यांनी घोटाळा झाल्यामुळे त्यांनी आंदोलन केलं होतं. स्वतः उद्धव ठाकरे पुण्यात उभा राहिले होते, म्हणजे उपस्थित राहिले होते. आता बघा, राज्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी सत्ता आहे, परंतु महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हे लोक वेगवेगळे लढत आहेत. आणि राष्ट्रवादीचे लोक म्हणतात की बीजेपी ईव्हीएम मध्ये गडबड करते. म्हणजे नेमकं गणित काय? आता हे जे आता निवडून येतात ना, समजा आज आमदार आहेत ना, भाजपचे आमदार आणि शिंदे गटाचे आमदार, अजित पवारांचे आमदार, तुम्ही आमदारांचा आकडा काढला ना आणि आता जो नगराध्यक्षाचे जे आहेत ना आपले, त्यांचा आकडा काढला तर मिळता जुळताच आहे. तुम्ही मेसेज त्यांना तेवढे अटॅच करून ठेवलेले त्यांनी 33, 35, 54, 108 म्हणजे 18 काय 19, तुम्ही लक्षात घ्या. मग ते आमचे उलटे आकडे आहेत. हे आकडे कोणाला मिळायला पाहिजे, ते उलटे त्यांच्याकडे गेलेले आहेत आकडे. का घाबरतं ईव्हीएम सोडून बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया घ्यायला बीजेपी का घाबरते? सीटा निवडूनच येणार नाही, त्यांचा उमेदवारच निवडून जनाधार नाही त्यांना, नाही शक्यच नाही. फक्त ईव्हीएमचा आधार आहे असं तुम्हाला साहेब. ह्या मतदारसंघामध्ये मी तुम्हाला सांग 30 वर्ष या ठिकाणी काम करतोय. ह्या मतदारसंघामध्ये भाजपाचा नगरसेवक पाहिलाच नाही लोकांनी, 4 नगरसेवकापैकी तुम्हाला सांगा. आणि मी चौकात चौकात बॅनर लावले होते, नगरसेवक दाखवा, 1000 रुपये मिळवा. 1000 पण माझे गेले नाही. म्हणजे विद्यमान नगरसेवक असताना 4थ्या वर्षी नाही तिकडं. मी सांगतो का तुम्हाला, नगरसेवक दाखवा, 1000 रुपये चौकाने बॅनर लावले होते. तुमचे 1000 रुपये वाचले का? गेलंच नाही. म्हणजे तुम्ही विचार करा, नगरसेवक बघितलं ना, आता परत तेच लोक भाजपचे मत मागायला येणार. पण असंही आम्हाला लक्षात आलेलं की काही जे नगरसेवक होते ते प्रभाग 1 मधून इथं 11 मध्ये लढवायला येत आहे, त्यांचे काही जात प्रमाणपत्र वगैरे त्यांचं कसं आहे की पहिल्या वेळेस पण ते जात पडताळणीचं जे त्यांचं बाद झाले होते ऍक्च्युअली, कुंदन गायकवाड म्हणून होते समजा ते, तर ते 1 नंबरला लढले होते, तर ते बाद झाले होते. त्यांचं काही कोर्टामध्ये मॅटर सेटलमेंट केलं, ते 5 वर्ष त्यांचे 8 वर्ष गेले. त्यांचा जो वार्ड आहे तो प्रभाग आता तो ओपन पडला. ओपन पडल्यामुळे त्यांच्या शेजारी लागून आमचा हा भेटला. त्याच्यानंतर त्यांनी इकडे उडी मारली ह्या भागामध्ये. नाही, असं जर असेल, एखाद्याचं जात प्रमाणपत्रच बोगस असेल आणि ते बिनधास्तपणे निवडणुकीमध्ये रिंगणामध्ये उतरत असतील, तर तुम्ही एका पक्षाचे जबाबदार पदाधिकारी आहात, काय सांगाल? आता हे जे तुम्ही बोलताय, माझ्या आधी पण बऱ्याचशा लोकांनी ते मुद्दा उच्चारलेला आहे किंवा ते कास्टने सकाळी कडे आहेत, मग ते यशीत कसे बसतात, ते तो विषय बसायला पाहिजे. आणि ज्या यशीचे उमेदवार आहेत त्यांनी तो मुद्दा उच्चारलाय, त्यांचे पेपर काय जमा केलेत, काय करायचे ते सुद्धा, आणि ते फॉर्म भरताच्या टायमाला ते देणार आहेत. ते ऑब्जेक्शन घेणार की नाही घेणार? फॉर्म भरताना त्यांचं ऑब्जेक्शन घ्यायला, ते पेपर देतील त्यांना त्या टायमाला. तर थोडंसं वार्डाबद्दल, आता हे आपला वार्ड क्रमांक आणि ह्याच्यामध्ये कसं आरक्षण आहे किंवा कसे चार्ज आता सुटलेली? आता कसं आहे, याच्यामध्ये एक ओपन पुरुष आहे, एक ओपन महिला आहे सर्वसाधारण, एक ओबीसी महिला आहे आणि एसीचा पुरुष आहे, असे 4 आहेत. तशी तुमची पॅनलची तयारी आहे का आता? हा, आमची पॅनल आहे ना, तसं झालेली तयारी पॅनलची झालेली आहे आमची तशी. आता असं वाटत नाही का सर तुम्हाला, कालच उद्धव साहेब आणि राजसाहेबांची प्रेस कॉन्फरन्स झाली, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युती झाली, बळ वाढल्यासारखं वाटतंय, ताकद आल्यासारखं? ताकद म्हणजे एक मराठी माणसाला एक मोठा आधार मिळालाय मुंबई ठिकाणी. त्यांचा जो जोगाचा फायदा जो आहे ना, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे, हे मुंबईला, म्हणजे तसं बघितलं तर तिथं मुंबईमध्ये ते दोन्ही पाहिजेलच.
तसं बघितलं आपल्या ह्या मनसेमध्ये फक्त पिंपरी चिंचवड एकच नगरसेवक आहेत ह्या ठिकाणी समजा. तरी पण एक कसं पण जे शिवसैनिक आणि मनसे सैनिक जे आहेत ना, काल जल्लोष पण केला त्यांनी, म्हणजे एकत्र युती झाल्यावर लाडू वाटून आंबेडकर पुतळ्यावर जल्लोष पण केला. पण ती मतदान एकत्र झालं ना लोकांना. आता ही युती जी झाली दोन्ही ठाकरे बंधूंची, ती मुंबई पुरती आहे का संपूर्ण महाराष्ट्रात 29 महानगरपालिका? नाही, महाराष्ट्रात आहे टोटल, संपूर्ण संपूर्ण त्याचा महाराष्ट्रात फायदा तुम्हाला इथं होईल होईल ना, 100%. तिकडे पिंपरी चिंचवडमध्ये जागा वाटपाचं कसं? आता पक्ष शेवटी ठरवेल ना, शेवटी काय आहे पण इथं कोण इथं त्यांचे शहर प्रमुख आपले काय शहर पदाधिकारी एकत्र बसून ठरवतील किती जागा मनसेला द्यायच्यात, शिवसेनेला किती घ्यायच्यात, ते ठरवतील ना आता समजा एकत्र बसून. तर हे म्हणजे हे जे महानगरपालिका तुम्ही लढवत आहे, तुमचा प्रभाग क्रमांक 11 आहे, या प्रभागामधल्या म्हणजे कुठल्या मुद्द्यावर तुम्ही निवडणूक करणार आहात? आता मी जे राहतोय ते हा झोपडपट्टी भाग आहे. झोपडपट्टी म्हणजे इतक्या अडचणी लोकांच्या समस्या ह्या ठिकाणी असतात. या ठिकाणी एकतर बिल्डिंग बांधून त्यांनी टाकले होते पहिले, जी खाली होती सुखाने राहत होती, 7-7 मजली इमारत बांधून दिल्यात. एकही बिल्डिंगची लिफ्ट नाही, लाईट नाही, त्यांना पाण्याचा प्रॉब्लेम आहे. ही जी घरे बिल्डिंग दिसते ना तुम्हाला इकडल्या, एकही बिल्डिंग मध्ये तुम्ही जाऊन बघा, तुम्ही मीटर कोणाकडे नाही, लाईटीचं म्हणजे प्रॉब्लेम. म्हणजे तुम्ही ध्यानात घ्या काय इथं, आणि गटर झालं, पाणी झालं, लाईट झालं, या लोकांना रस्ते सुविधा पाहिजे ना. म्हणजे या मूलभूत जरी सुविधा नाहीये आतापर्यंत या भागामध्ये, मग नगरसेवकांनी एवढ्या वर्षे दर पंचवार्षिकला तेच मूलभूत मुद्दे ते म्हणजे ऑलरेडी गटर, लाईट, मीटर, रस्ते, हे जर का अजून त्याच मुद्द्यावर जर लढावं लागत असतं तर मग लोकांना तरी कसं वाटत नाही तेच लोक निवडून देऊ? आता काय सांगायचं, आता आम्ही त्या भांडतोय, मोर्चे आंदोलन कोर्टापर्यंत आम्ही गेलोय. आता माझी मागणी, आता आचारसंहिता लागल्यानंतर उपोषणाला बसणार होतो. माझ्या अशा मागण्या होती की या ठिकाणी संस्कृत भवन असावा, एखादं गार्डन असावा, शासकीय हॉस्पिटल असावं या ठिकाणी. आपले जे आम्ही जे गावाकडनं परांडाचे जे असते बस येतात त्याच्यात जे स्टँड बांधून मागितलं या ठिकाणी, एखाद्या ड्रायव्हरसाठी रूम, शौचालय, असं बसण्यासाठी एसटी स्टँड मी म्हणजे मागणी केलेली. माझ्याचा मुद्दा निघला, आपलं मागाशी पण चर्चा झाली, ते तुम्ही करू शकाल, कारण आम्ही तर थकलो त्या गोष्टी करून. एक गोष्ट सांगतो की भूम परांडा या डिपोच्या एसटी येताना भरून येतात, वल्लभनगरला तिथं प्रवासी सोडतात, वल्लभनगरहून मग तिथून कसे आपापल्या पद्धतीने लोक जातात. जाताना मात्र रूटनुसार गाडी जाते. म्हणजे आपल्या इथून अजिंठा नगरहून निघले की चिंचोड स्टेशन, चिंचोडगाव, डांगे चौक, औंध मार्गे बरोबर मार्गाने पुढे आपल्या भूम परांड्यापर्यंत. पण येताना लोक भरून आणल्यानंतर हा रूट असताना शिवाजीनगरहून डायरेक्ट वल्लभनगरला बस येते. याचा पत्रव्यवहार केलाय डीसी म्हणजे डेप्युटी कंट्रोलर जे आहेत धाराशिवचे, त्यांचं लेटर आहे कंडक्टर ड्रायव्हरला की रूटनुसार गाड्या चालवा, शॉर्टकट नका मारो. मंत्रालयातून पत्रव्यवहार झालाय तरी ड्रायव्हर कंडक्टर ऐकत नाही. ह्याच्यावर तुम्ही काय करा? तुम्ही आता तुम्ही एक समजा पत्रकार असता, बातमी पण देऊन थकलो आम्ही. जर तुम्ही पत्रकार करू शकत नाही ते आम्ही शिवसैनिक करू शकतो. आम्ही काय करू शकतो, उद्या एसटीचा मी तर येणंच बंद करेल ना, मी चालू केल्यात म्हणल्यानंतर. तुम्ही लक्षात घ्या. नाही बंद नका करू, पण ते रूट नाही ह्या ठिकाणी बंदच करणार येण्याचे, तुम्ही लक्षात घ्या. जर तुम्हाला रूट दिला तर त्याचप्रमाणे चालावं लागेल. ही ह्या ठिकाणी एसटी चालू करताना मला भरपूर विरोध झालेला आहे तुम्हाला सांगायचं. कारण इथला पहिला स्थानिक नगरसेवक होता, त्याची बस चालू होती, इथून 10 रुपये कमिशन होतं सीटामागं. ती बंद करून मी त्यांच्याशी दुश्मनी करून एसटी चालू केल्यात. मी त्या मुद्द्याला तुम्ही हात घातला. मी संबंधित डीसीला, डेप्युटी मॅनेजरला, मंत्रालयाला सुद्धा त्या बातम्या दाखवल्या की आता ज्या खाजगी बसेस आपल्या इकडून येतात किंवा इकडल्या पण जातात, खाजगी बसेसचे जे काही ओनर आहेत आणि आपले डेपो मॅनेजर आहे यांचे काय आर्थिक देवाणघेवाण आहेत का? कदाचित ह्या मार्ग येत नाही. प्रश्नच असेल. कारण खाजगी बसेस तर त्या रूटनी बरोबर जागेवर लोकांना सोडतात, मग आपले एसटी बसेस का सोडत नाहीत रूट असताना? मग प्रवाशांना पर्याय काय सुचतो की नाही बाबा आता खाजगी बस जागेवर सुटती ना, आपली एसटी सोडत नाही. त्याच्यामुळं प्रवासी पण दुरावला, नाराज झाला. आणि त्यामध्ये एसटी मध्ये प्रवास करणारे कोण झाले आता? फक्त महिला आणि ज्येष्ठ नागरिक, सर्वसामान्य. फुकट मिळतंय, अर्ध तिकीट आहे. चांगलं स्टँडर्ड माणूस येतच नाही आता त्याच्यामुळं. कारण तुम्ही म्हणता ते त्यांना जर समजा चांगली बस तुम्ही जे जागेवर सोडते ते लोक त्यातच जाणार. तो पर्याय म्हणजे खाजगी बसेसला प्रोत्साहन देण्यासाठी एसटीचे कर्मचारी असं वागतायत का? त्यांना काय टक्केवारी जात असेल का? एसटी स्टँडच्या बाहेर गाड्या लावून भरतात साहेब, आणि टक्केवारीचं काय सांगत असतात तुम्हाला? मग आपले डेपो मॅनेजर, निरीक्षक, बीट निरीक्षक इकडे कधी फिरला? सगळं मिलेजुले सरकार आहे त्यांचं एकत्र. ह्याच्यावर आता तुमच्या शिवसेना स्टाईलने करू शकता आम्ही. त्याचं काय, तुम्ही जी पाठपुरावा केले ते मला पेपर एक द्या, असं मी तुम्ही सांगायची गरज नाही. सगळ्या बातम्या देतो, ऑर्डर देतो रूटनुसार बस चालवण्याच्या, तरी देखील कर्मचारी जर ऐकत नसतील तर ही मुजोरी कशामुळे वाढली याचा तुम्ही फॉलो करा. 100% बाकी निवडणुकीवर सर अजून विचारतील. आता म्हणालात की युएम मध्ये गडबड करतात, की तुम्हाला
आणि तुमचंच मत नाही तर अनेकांचं मत आहे आणि सर्वसामान्य जनतेचं सुद्धा मत आहे की ईव्हीएम मध्ये गडबड करून हे लोक निवडून येतात. आता उद्या तुम्ही निवडणूक लढवणार आहात बरोबर आणि तुमचा प्रभाग आहे आणि तुमचा पॅनल पण असणार आहे, तर मग हे ईव्हीएम मध्ये जर गडबड करत असतील तर तुम्ही कशी निवडून येणार? कसं आहे माहितीये का आता की त्यांच्याकडे एक जी मशीन असते, आपल्याकडे ह्या ठिकाणी 60 रूम आहेत. म्हणजे ह्याच्या मतदारसंघामध्ये 60,000 माझे वोटिंग 65चं 60 रूम आहेत. मग ते असं आहे की ज्या एक रूम मध्ये नाही का 1100 मतदान असते एका रूम मध्ये. बर. तर त्याचं असं आहे की तुम्ही जर समजा त्यात उभा राहिलेले असतात 12 ते 13 उमेदवार, मग तुम्ही जे बटन दाबताय प्रत्येकाचं दाबलं ना तर ते तुम्हाला चित्र दिसतं त्याला स्क्रीनवर की तुम्ही ज्याला दाबलंय त्याला तुम्ही समाधानी होताय. पण त्याच्यानंतर ते स्लिप पडताना त्याला कमळाची पडते. म्हणजे लक्षात असं कितीतरी पुरावे कोर्टाला पण दिल्यात, मीडियाला पण दिल्यात, सत्याच्या डेमो पण दाखवल्यात. लक्षात घ्या ते सुप्रीम कोर्टापर्यंत लोकांनी दाखवलेत पुरावे. हे सगळं आहे तुम्ही गडबड करतायत हे निश्चित सगळ्यांचंच मत झालेलं आहे. बरोबर आहे. मग अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्ही निवडणूक लढवणार? हा तुम्ही जो मुद्दा घेतला आता त्याच्या पुढे जाऊन सांगतो की एका मशीनला त्यांनी 100-200 मतं ऍड केलेले असतात. आता समजा आपल्याला 1200 वोटिंग आहे, त्यात मध्ये एका ह्याच्यामध्ये 600 वोटिंग होतं. काल एका राष्ट्रवादी पक्षाच्या शहराध्यक्षाचाही मुलाखत घेत होतो, तेव्हा त्यांना एका स्थानिक आमदारांनी असं सांगितलं होतं की 5,000च्या पुढे काउंटिंग करायची. म्हणजे 5,000 वोट जे आहेत ते सेट केलेले आहेत, मला काउंटिंग 5,000च्या नंतर करायची. मी एवढं बोलत असताना सुद्धा ही लोक इतक्या निर्भयपणे सगळं करतायत आणि आपण मात्र ह्या निवडणुकीला सामोरं जातो. आता मी सगळ्याच तर नाही सांगू शकत, माझं तुम्हाला सांगू शकतो ह्या भागामध्ये मी जे कार्यक्षेत्र आहे माझं, या ठिकाणी 13,500 वोटिंग आहे आणि मी राहायला चिखली भागात नेवाळी वस्तीत, म्हणजे एक चांगल्या हे त्या ठिकाणचा वार्ड त्या ठिकाणी 13,000 वोटिंग आहे. म्हणजे सांगायचं म्हणजे जवळजवळ मी जे परिचयाचा आहे, जे लोक मानणारा वर्ग आहे ते आपल्याला जवळजवळ 25,000 मानणारा वर्ग आहे. 25,000 मधला वर्गात आपल्याला समजा आपण 20,000 आपल्याला वोटिंग धरलं. लक्ष 100% मशीनने ती 15 ऍड केल्यात. किती केल्यात समजा त्याचे 15,000 पर्यंत, समजा 5,000 आणि 10,000 समजा त्यांनी 15 धरलं, आपला 20चा आकडा पास करतोय आपण त्याने. म्हणजे आपण निवडून यायची आपल्याकडे गॅरंटी आहे त्याच्या पुढे. पण यांच्याकडे ह्या ईव्हीएमच्या व्यतिरिक्त अजून 2 खंडी आहेत ना, एक लाडकी बहीणचा आहे आणि दुसरं जे आहे की बोगस मतदार जे आहेत परप्रांतीय लोक ते निवडणुकीच्या ठराविक काळापुरतं तिकडे ट्रान्सफर करून घेतात असं पण आम्ही ऐकलेलं आहे. नाही कसं होतं आता की ती पूर्वी होतं, पण आता ज्यावेळेस आपण वोटिंग करायला जातो ना त्याचा पुरावा पण बघतात. त्याच्या वेळेस आयडी प्रूफ तर नसतं त्याच्यात. आयडी प्रूफ असल्याशिवाय त्याला आता वोटिंग करून देत नाहीत. ही पण तितकंच खरं नाहीत करून देत. आम्हाला पण माहिती, आम्ही बऱ्याच वेळेस बांधणं करतो. पण ज्याला खरंच घोटाळा करायचा आहे तो कसाही करेल, कसेही पुरावे दाखवेल, ज्याला करायचा आहे त्याला तिथं पर्याय उरत. तुम्ही जे सांगता का ना, आता तुम्ही समजा माझा व्हिडिओ काढू शकता, अख्खा महाराष्ट्र बघतो समजा, किंवा काही गोष्टी असतात, आपण हिकडला फोटो तिकडे 1 सेकंदामध्ये पाठवतो. मग तुम्हाला किती मतदान केलेत किती ते बटनावर पण मशीन चेंज करू शकतातच. तुम्ही लक्षात घ्या. आता त्यांना माहिती आहे पुण्यात आपले बाबा 100 नगरसेवक लागतात, तर ते काय करणार, तेवढे सेट करून ठेवतातच आणि ते वरचे जे आपल्याला 28 लोक आपले निवडून येतात. पण आम्ही असं पण ऐकलेलं की प्रत्येक लोकांच्या तोंडातून असे आम्हाला ऐकायला मिळते की ही जी महानगरपालिका आहे ही अजित पवार यांच्या ताब्यात जाणार आहे आणि त्यासाठी सर्व अजित पवारांची सगळी खेळी आहे. काय खरं आहे? कसं माहितीये का, आता तुम्हाला सांगायचं म्हणजे की अजित पवार सत्तेत आहेत त्याच्यामुळं, आणि अजित पवार या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि माणूस म्हणजे एक चांगला माणूस आहे, त्याचा विषयच नाही. अजित पवार म्हणजे त्यांनी मनात जर धरलं तर ती गोष्ट करतात आणि ते सत्ता आणण्यासाठी काही करू शकतात हे आम्हाला पण माहिती. प्रमाणितपणे करतील का काही गडबडी करतील? ते तर त्यांचे मिलेजुले त्यांना सांगतील अजित पवारांना तुम्हाला एवढे ठराविक आम्ही तुम्हाला नगरसेवक पिंपरी चिंचवड मधून देणार आहेत, तुम्हाला जे काय करायचं ते प्रयत्न करा. तुम्हाला असं वाटत नाही का शिवसेनेचं झेंडा इथं फडकायलाच पाहिजे? मी काय म्हणतो आता कसं आहे की झेंडाचं फडकू शकतो, पण आम्ही विरोधी पक्षानंतर पर्यंत तर नेत्यापर्यंत पोहोचू शकतो, मजल मारू शकतो. कोकणे साहेब, मी जर बघितलं असेल तर गोपीनाथ मुंडे इथे असताना भाजपची काहीच इथं ताकद नव्हती महाराष्ट्रामध्ये, परंतु ती तुमचंच बोट धरून तेवढी ताकद वाढली आणि ते सत्तेमध्ये आली. त्याचा शल्य थोडासा वाटते का नाही? काय होतं माहितीये का साहेब की पहिलेचे नेते चांगले होते, प्रमोद महाजन झालं, गोपीनाथ मुंडे, ही बाळासाहेब ठाकरेंना मानत होते आणि बाळासाहेब ठाकरे म्हणतील तेच करत होते. मग बाळासाहेब ठाकरेंनी त्यांची नाही का युती झाली, मग मुख्यमंत्री जो बाळासाहेब म्हणतील
उपमुख्यमंत्री ते भाजपवाले ऐकायचे. मग मुंडे साहेब गेले, प्रमोद महाजन गेले, त्याच्यानंतर जे नेते आले ना ते एकदम म्हणजे मिक्स आहेत. तुम्ही लक्षात घ्या, म्हणजे इमानदार नेते राहिले नाही त्याला. म्हणजे हम करो सो कायदा, म्हणजे मी म्हणेन तसंच झालं पाहिजे हे लक्षात घ्या. खोटं असलं तर ते रिटर्न नेत देते आताच्या घडीला. हे असे नेते झालेत. आणि मुख्यमंत्री झालं, पंतप्रधान झाले, गृहमंत्री झालं. तुम्हाला सांगा त्यांच्या पुढे अशी पापणीच करू शकत नाही कोणतं. तुम्ही लक्षात घ्या. आज आपले मराठा समाज किती येतं, आमदार किती येतं मराठा, पण तुम्ही लक्षात घ्या. तसा विचार करायचा मला नंतर मराठा आमदार किती, ब्राह्मणाचे किती आणि मुख्यमंत्री कुठल्या कास्टचे, तुम्ही द्या तसं बी लक्षात घ्या. तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे सगळेचे भ्रष्टाचारी झालेले तिथं. ह्या सगळ्या आताच्या परिस्थितीमध्ये जर तुम्ही बघितलं आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाचा निकाल लागला आणि त्याच्यामध्ये सुद्धा परत भारतीय जनता पार्टीला मोठ्या प्रमाणात यश मिळालं. परंतु याच ह्याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडी सुद्धा चांगलं त्यांना पण चांगलं यश मिळालेलं आहे. त्याचा काय परिणाम होईल तुमच्या प्रभागामध्ये? काय नाही, आमच्या तर वंचितला मानणार पण मोठा वर्ग आहे ना. आणि वंचित मध्ये तरुण वर्ग आहे सगळा, जो प्रकाश आंबेडकरांना, सुजित आंबेडकर मानणारा तरुण वर्ग आहे सगळा. तो आकर्षक आहे त्यांना. आणि एक तर ते बाबासाहेबाच्या घराण्यातले असल्यामुळे त्यांना मानणारा वर्ग जास्त आहे. तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे ते तेवढे दिलेत त्यांना, ते मेहरबानकीच म्हणजे तेवढे आलेत, कसे आले ते पण माहित नाही. मग ते सोडून दिले त्यांनी तेवढे त्यांना. म्हणजे आता उद्या जर तुम्ही म्हणाला ईव्हीएम मध्ये गडबड केली तर मग ह्या जे सीटा आलेल्या आहेत म्हणजे ह्या वेगवेगळ्या पक्षांना, बारामतीमध्ये भारतीय जनता बहुजन समाज पक्षाचे जे काळूराम चौधरी आहेत त्यांची मुलगी 21 वर्षाची ती निवडून आलेली आहे. अनेक ठिकाणी एएसपी म्हणजे आझाद समाज पार्टीच्या जागा निवडून आलेल्या आहेत. मग तुम्ही ईव्हीएम मध्ये गडबड कशी करता? मी काय सांगितलं तुमच्या लक्षात नाही बसलं. तुम्हाला सत्ता स्थापन करायला किती सीटा लागतात तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे मग आता समजा आपले 128 या ठिकाणी आहेत, 128 मग किती झालं साहेब? म्हणजे त्याचा वजा करा, त्यातले 10 सीटा आपल्याला वाढवून ठेवायचे. तुम्ही लक्षात घ्या माझं काय म्हणणं. आणि बाकीचं लूज सोडून ठेवायचं. मग कोणाचं युद्ध म्हणजे लक्षात त्यांच्यावरती कुणी ऑब्जेक्शन घेऊ नये म्हणून काही सीट मुद्दामून सोडतात असं आहे. आता प्रकाश आंबेडकरांची 2 सीट आली गप बसले ना. शिवसेनेचे आमचे समजा 10 आले गप बसलो. तुम्ही देणार का? म्हणजे समजा तुम्ही 128 पैकी समजा तुम्ही 90 सीट तुम्ही घेतली. महानगरपालिकेला तुमचा सगळा सुप्रा सापस केल्यावर मग कसं करणार? आता त्याला काय करू शकतो आपण त्यांच्या पुढे? आता तुम्ही करू शकत नाही ना ईव्हीएम मध्ये गडबड केली. मग आता म्हणणार कोणाचा काही विषयच नाही ना, शिल्लक काय ठेवलंय त्यांनी. आता तुम्ही तिथलं बिहारचं आता इलेक्शन झालं, 1,08,00,000 मतदान, 8,000 मतदान झाले यांना. काय त्यांच्या ना पुढची पार्टी. आणि बीजेपीला 93 लाख झाले. लक्षात घ्या. म्हणजे 93 लाखामध्ये त्यांचे मला वाटतं किती निवडून आले त्याच्यात त्या ठिकाणी 108. म्हणजे ह्याला म्हणजे 93 मध्ये 93 लाखात त्यांची 108 निवडून आल्यात. म्हणजे 1 कोटीच्या वर पण. हा म्हणजे तुम्ही देणार का? आता आपला म्हणजे मुद्दा करत असं म्हणजे तुम्ही काय करता मतदानामध्ये पण हे आकडेवारी वाढून ठेवता ह्याच्यामध्ये. आता सगळ्या पक्षांनी मिळून हे मतदान प्रक्रिया बॅलेट पेपर यावे सगळे प्रयत्न करून थकलेले आहेत, होत नाही. त्याला पर्याय काय आता? हे पर्याय म्हणजे हा बीजेपीचं सरकार झालं, ह्याच्याशिवाय पर्याय कसं घालवणार? मग त्याच्याशिवाय तेच ना. मग तेच अवघड आहे ना. मग ते घालवण्यासाठी तो पेपरवर करायचं, पेपरवर करायसाठी जात नाही. ह्याच्यावर असं होऊ शकतं का की सगळ्याच पक्षांनी, ऑपोजिशननी जर का मतदान प्रक्रियेवर बहिष्कार टाकला तर ठीक आहे, ते बिनविरोध म्हणून घोषित होतील. पण हे एकदा दोनदा इलेक्शनला झालं तर संबंधित कोर्टाला, न्याय व्यवस्थेला काहीतरी विचार करावा लागेल की नाही? कसं करता येईल साहेब? आता तुम्हाला तोपर्यंत बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रियेत नाही तोपर्यंत ऐका ना, तुम्ही समजा कोर्ट म्हणताय तुम्ही, कोर्ट खरं इलेक्शन कमिशन मला सांगा ते कुणाचं आहे? पण न्यायपालिका न्याय राहिलाच कुठं मला सांगा. शरद पवारांचे, अजित पवारांनी शरद पवारांचे वडील आपलं शरद पवारांना पळून नेलं, त्यांचं चिन्ह नेलं. बाळासाहेब ठाकरेच्या शिंदेने नेले, त्यांचे चिन्ह नेलं. ते त्यांना माघारी मिळाले. स्वतःचे बाप असताना त्यांना मिळालं नाहीत माघारी आतापर्यंत. त्यांचे पक्ष मिळाला, चिन्ह मिळालं. हे कोर्ट आहेत ना. तुम्ही लोकशाही राहिलीच कुठं? आमचं तेच म्हणणं आहे ना आमचं पण. आणि हे जर चाललं तर तुम्ही संविधान सुद्धा या ठिकाणी ठेवणार नाही. संविधान मध्ये सुद्धा ते बंद करायला बसतात काही ठिकाणी. काय उरलंच काय म्हणजे नेमका? मग ह्याच्या आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही ह्याच्यावर काहीतरी तुम्ही निर्णय घ्या आता काहीतरी ह्याच्यावर. तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे की ज्या देशाच्या कुठल्याही देशाच्या प्रगतीमध्ये जसं न्यायपालिका, कार्यपालिका, विधायिका जबाबदार आहे, तसाच मीडिया पण त्याला जबाबदार आहे. परंतु आजचा जो मीडिया आहे तो त्या पद्धतीनं करत नाही, ही एक खंत आहे. परंतु तुम्ही काय की लोकप्रतिनिधी आहात, तुम्ही नेते आहात,
तर ह्याच्यावरती तुमची भूमिका काहीतरी असली पाहिजे. काय होतं आम्हाला जो पक्षाचा आदेश येतो आम्ही ते पाळतो. आणि जो काय असेल समजा रात्रीत आमचे आंदोलन पण असतात, म्हणजे ते गोष्टी आम्ही करतो. आणि आता तुम्ही मीडियाप्रमाणे सांगता की आता काय वंचितचे लोकच असं, काल मी पाहिली बातमी की आमची एवढी 104 निवडून आली किंवा मीडियावाल्याने आमचं नाव सुद्धा घेतलं नाही. 2 ठिकाणी अध्यक्ष झाले, पण कुठं नाव नाही घेतलं. म्हणजे 70 नगरसेवक त्यांचे आले. पण तुम्ही ज्या पक्षाचं एक बी नाही त्याचं तुम्ही नाव म्हणजे कायम घेता, म्हणजे असं पण आहे ना. झिरो का पक्षाचं झिरो आहे, त्याचं नाव तुम्ही कायम घेत राहता तोंडापुढे. मग हे पण आहे ना. तुम्ही जर समजा आता बोलले ना की समजा आता किंवा ह्या ठिकाणी शिवसेनेचा एक मोठा नेता आहे आणि कसल्या परिस्थिती निवडून येतो, पत्रकारांनी जर म्हणलं ना समजा मीडियावाल्याने, तर जनतेला फरक पडतो ना. जे मतदान पडतं निवडून येतात ते पत्रकाराच ह्याच्यावरच आहे ना. कोकाटे साहेब, मी अगोदरची तुमची मुलाखत बघितली आणि ती बघून शिवसेनेवर आणि शिवसेनेची बाजू पोटतिडकीनं मांडणारा आणि प्रभावीपणे मांडणारा, आपल्या वोटर किती आहे त्याची ताकद मांडणारा एक प्रभावी एक व्यक्तिमत्व म्हणून तुमच्याकडं ती मुलाखत ऐकल्यानंतर मी परत माझ्या चॅनलला मुलाखत घ्यायला आलो खऱ्या अर्थानं. मग तसा शिवसेनेला दुसरा चेहरा कोण आहे? तुमचा शहर अध्यक्ष असतील किंवा आता तुमच्या प्रचारामध्ये एक स्टार प्रचारक कोण आहे शहरात? आता तुम्हाला सांगतो, आमच्याकडे सध्याच्या घडीला माझे आमदार जिल्हा प्रमुख गौतम चाबूक सर सध्याचे एकमेव. पण ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी असेल, राष्ट्रवादी ज्या पद्धतीने कामाला लागली, गौतम चाबूककर सर साहेब जे आहेत ते समोर दिसत नाहीत मीडियामध्ये, माध्यमांमध्ये असेल किंवा लोकांमध्ये असेल, तुमची ती तयारी असेल. नाही मी तुम्हाला काय त्यांना दाखवतच नाही. तुम्हाला तसंच झालंय ना साहेब. तुम्ही मी सांगतो काय काम चालू आहे का? तुम्हाला काय वाटतं? काम चालू आहे, मिटिंग चालू आहे, सगळे पक्ष 200-250 फॉर्म सारख्या मीडियावाल्याला पण माहित नाही तुमचं शहरात 250 फॉर्म आमच्या उमेदवारांनी फॉर्म नेले सेना भवन म्हणलं, मुलाखती झाल्या, सगळ्याच्या फोटो जमा केले, सगळे तयारी आमची दाखवत नाही. राष्ट्रवादी बीजेपीची तयारी सांगतो मला. जो इच्छुक उमेदवार आहे त्याच्या एरियामध्ये त्या प्रभागात जाऊन त्याला पाठबळ देते, त्यांच्यासाठी बाईट देत आहेत त्यांचे शहराध्यक्ष. आपला शहराध्यक्ष असं का दिसत नाही? पण लोकांना काय झालंय की आमच्या शहराध्यक्षाने अचानक उडी मारली. आता जेव्हा पक्ष ठरवले एखादा होता नवीन चारा देईल तेव्हाच, आता म्हणजे सध्या अचानकच गेले ना. आता आमचे ऐका 2-3 दिवसापूर्वी आमचे वागेरे साहेब गेले, आता पुन्हा काँग्रेसचे काल परवा कैलास कदम गेले. दोन्ही काँग्रेसचे बी नाही तर शिवसेनेचे बी शहराध्यक्ष. आता तुम्हाला चेहरा सध्या नाही, तर आता तुम्ही शहराचे उप अध्यक्ष आहात ना, बरोबर का? शिवसेना संघटक आहे. ती स्पेस भरून काढण्यासाठी तुम्हाला संधी असं नाही वाटत तुम्ही पुढे येऊन जरा सगळ्यांना सोबत घेऊन काहीतरी करा? नाही कसं होतंय की आता आपण तुमचं म्हणणं बरोबर, पण आता माझं लक्ष, कारण तुम्ही ज्या प्रखरतेने बोललात, मला नाही वाटत शिवसेनेचं कोणी बोललंय आतापर्यंत. मी बोलू शकतो, पण आता माझं ध्येय कशासाठी, मी ते शहर प्रमुखासाठी नाही, मी फक्त आता वार्डासाठी निवडून येण्यासाठी. शहरात पक्षाने संधी दिली तर ते पण आपण करू शकतो, असं काही विषय नाही. शिवसेनेला चेहऱ्याचे पण आम्हाला सभागृहामध्ये जाण्यासाठी पहिले प्रयत्न चालू आहे. सभागृहामध्ये जाण्यासाठी तुम्ही लोकांकडे जाणार आहात, हो, तर तुमचा काहीतरी प्लॅन असेल ना, मास्टर प्लॅन असेल, तुमचं काहीतरी विजन असेल तुमच्या प्रभागाचं, काय कशा पद्धतीचं आहे, त्याच्या लोकांना काय सांगायचं? तुम्हाला सांगतो मी आता की बरेच अडचणी, झोपडपट्टी भाग आहे आमचा, ह्याच्याकडे झोपडपट्टीकडे असं बघितलं जातं की पैशावर मतं विकत घेतली जातात. आपण या ठिकाणी नाही कामं केले तरी काय अडचणी येत नाहीत. मी तुम्हाला वारंवार सांगत असतो की ह्या ठिकाणी एखादा आमचा नगरसेवक म्हणजे ओळखपत्र मागायला गेलं नाही वस्तीतला माणूस, तर काही लोकांना ओळखपत्र दिले नाही साहेब त्यांनी. तो काय फुकट मतदान केलेलं नाही. 500 रुपये घेतल्या, 10 रुपये पाजलेले तुला, लक्षात घ्या. तू काय फुकट यायला तुला ओळखपत्र मिळणार नाही असं त्याला ओळखपत्र सुद्धा या ठिकाणी दिलेलं नाही. मग तुम्ही ध्यानात घ्या, तर ते फायदा आज आपल्याला आहे. ह्या ठिकाणी मी उपोषणाला बसल्यावर ह्या ठिकाणी जवळजवळ 1256 लोकांना SRI मध्ये मी नाव म्हणजे नाही का बिल्डिंग मध्ये नावं टाकण्याचा म्हणजे प्रयत्न केला, त्यांच्या घरावर नंबर केला. आज ती लोक खुश आहेत ना, किंवा ह्याच्याकडे पद नसताना किंवा सत्ता नसताना आपल्यासाठी झटू शकतोय आणि सुविधा आणायला काही लागत नाही. तुम्हाला सांगतो, गटराचे फोन साफ करण्याचा असू द्या, रोडचा असू द्या, निवेदन काही असू, आपण निवेदन फोन केले तर अधिकारी काम करून जातो ना. आपल्याकडे तेवढी ताकद आहे. म्हणजे विरोधी पक्षात असून आपण ते काम करून देतो जनतेची, आणि त्या जनतेच्या न होणाऱ्या कामावर आपण मतदान मागतो. कारण की मी 80% समाजसेवा आहे आणि 20% राजकारणच आहे. मी आजपर्यंत इलेक्शनला उभा राहिलेला नाही. तुम्हाला आज बी सांगतो, मी पहिली बार आता इलेक्शन लढवत आहे. पहिल्यांदा इलेक्शन लढवत आहे, तुम्ही पहिल्यांदा निवडणूक लढवत आहे, तर मग तुमचं या प्रभागातल्या मतदारांना काय? मतदारांना की बाबा आम्ही तुमचे 30 वर्ष झाले सेवा करतोय आणि तुम्ही मतदान समजा विकल्या जात आहे, तुम्ही मतदानात
तर 3 मतदान नसता विकू नका तुम्ही मतदान. जे तुमच्या सुखा दुःखात जो काम करणारा माणूस आहे त्याला तुम्ही मतदान मारा. आणि इथल्या लोकांनी ठरवलंय की तुम्हाला मतदान करायचं आणि पालिकेत पाठवायचं. मी नाही म्हणत, लोकांनी उभा केलेलं आहे मला या ठिकाणी. तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही प्रत्येक बारीला उभा राहिला असतोच ना. मला राजकारण नकोय, मी समाजसेवेसाठीच आहे, पण लोकांची इच्छा आहे की आमच्या वस्तीतला नगरसेवक पाहिजे. तुम्ही लक्षात घ्या, त्यासाठी मी आज जनतेपुढे उभा चाललोय, त्यासाठी उभा राहिलो. शिवसेना शहर संघटक कोकाटे साहेब ते या प्रभाग क्रमांक 11 मधून इच्छुक आहेत. त्यांनी आपली रोखोक परखड आणि बिनधास्तपणे अशी भूमिका मांडलेली आहे. कोकाटे सर, आपण आम्हाला वेळ दिला आणि आपली भूमिका मांडली त्याबद्दल आभार. धन्यवाद.